हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. तर मित्रांनो, आज आपल्या कॉलेजमध्ये छोटेसे इव्हेंट, त्याच्यानंतर मित्रांनो स्पर्धा पण आहे. आज रांगोळी स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, त्याच्यानंतर जेवण पण आहे आणि त्याच्यानंतर ब्लड डोनेशनचा कॅम्प पण आहे. तर चला एक एक जाऊया आपण. तर मित्रांनो, आपल्या कॉलेजमध्ये एवढे इव्हेंट आहे, तुम्ही लिस्ट पाहू शकता. सगळ्यात आधी मित्रांनो, आपण आपल्या डिपार्टमेंटला आलेलो आहे. तर इथून आपण डायरेक्ट आता चित्रकलेच्या स्पर्धेला जाऊया. तर चला डायरेक्ट तिथ जाऊ. तर फायनली मित्रांनो, आपण इथं पोहोचलोय. तुम्ही चित्र पाहू शकता. तिथे एचओडी सरांचं चित्र आहे, महाराजांचं चित्र आहे. त्याच्यानंतर पुढं चित्र आहे. हे चित्र काय मला समजलं नाही नेमकी कशाचं काढेल. ठीक आहे म्हणलं, पाहू आपण आता. त्याच्यानंतर परत महाराजांचं चित्र आहे. तुम्ही पाहू शकता एकदम म्हणजे अशी खतरनाक चित्र काढेल मुलांनी डायरेक्ट. मला आज माहित झालं आपल्या कॉलेजमध्ये एवढे पण खतरनाक मुलं. त्याच्यानंतर इकडे पहा वॉटरफॉलचं खतरनाक चित्र आहे. इथं नॅचरल चित्र दिसत आहेत मला हे. त्याच्यानंतर गणपती बाप्पाचं चित्र आहे. वरती फॅमिली फोटो दिसत आहेत आणि महाराजांचे फोटो आहे. त्याच्यानंतर माझे मित्र पहा. याच्यामुळे मी यांना कुठे नेत नाही. काही झालं का लगेच काही नाही काही करीत राहत. बाकीचे तर मुलं नव्हते मित्रांनो, पण बीईची दिदी होती. ह्या दिदीने एक नंबर चित्र काढेल. म्हणजे माझ्या हिशोबाने नंबर तिचाच ना अंदाज. तुम्ही पाहू शकतात बारीक एक नंबर चित्र काढेल. कलर बिलर एकदम प्रॉपर देईल दिदी. त्याच्यानंतर मित्रांनो, हा मुलगा लाईव्ह पेंटिंग काढत होता. महाराजांची पेंटिंग होती आणि साईडला एक पेंटिंग आहे, तुम्ही पाहू शकता. त्याच्यानंतर मित्रांनो, आपण डायरेक्ट रांगोळी स्पर्धेमध्ये आलो. त्याच्यानंतर परत तीच दिदीने रांगोळी पण काढली होती. तुम्ही पहा मल्टी टॅलेंटेड दिदी, डायरेक्ट रांगोळी पण आणि पेंटिंग पण. त्याच्यानंतर मित्रांनो तुम्ही पहा, त्याच्यानंतर गणपतीची रांगोळी मित्रांनो प्रतिमे. त्याच्यानंतर ही काय लक्षात नाही येऊन राहिली. त्याच्यानंतर ग्लोबल वॉर्निंगची आहे. त्याच्यानंतर बेटी तूच नारी ही एक पेंटिंग काढलेली आहे. मुलं नाही आता तेवढे मुलं त्यांना घेतोय आपण. त्याच्यानंतर सगळ्यात मेन सोशल मीडियाची. त्याच्यानंतर ही मेकॅनिकलची दिसती मला. आय थिंक मेकॅनिकलच असन. त्याच्यानंतर सिव्हिल वाले मेकॅनिकल आले हो, सिव्हिल कसं काय नाही येणार सिव्हिल वाल्यांची पण. त्याच्यानंतर कॉम्प्युटर डिपार्टमेंट, प्रिंट हॅलो वर्ल्ड, डिपार्टमेंट ऑफ कॉम्प्युटर. तर मित्रांनो, या ठिकाणी आपण सर्व आता रांगोळी बिंगोळी सगळे पाहिले. तर आता भूक तर भरपूर लागली, तर डायरेक्ट आक्रमण करूया जेवणावर. A few moments later. या ठिकाणी मित्रांनो आपण जेवणाच्या ठिकाणी आलोय. तर डिश घेतली आपण हातात, पाहू काय काय भेटतं आपल्याला. तर सगळ्यात आधी आपल्याला भजी भेटलेले आहे. त्याच्यानंतर आपल्याला पापड पण भेटले. पापड आणखीन एक भेटला या ठिकाणी आपल्याला. त्याच्यानंतर पोळ्या पण भेटलेल्या आहे. त्याच्यानंतर स्वीटमध्ये जिलाबी आहे, जिलाबी पण भेटलेली आहे. तर नेमकी मला फोन नाही धरता येत, तर मी डायरेक्ट सर्व हातात आलो तुम्हाला दाखवतो. तर या ठिकाणी मित्रांनो अशा अशा प्रकारे आपल्याला भेटलेलं आहे जेवणाला. तर चला आता न टाइमपास करता जेवण सुरू करतो. 2 hours later. जेवण झाल्यानंतर मित्रांनो आपण एंट्रन्स मधून येत होतो. तर कुणाल म्हणे मला पण ब्लॉगिंग करायची. म्हणलं धर कॅमेरा कर ब्लॉगिंग. हेलो चैनल, वेलकम बैक टू माय गाइस। क्योंकि क्या है, अभी वहां पे उनको एडवांटेज था कि उनके पास 3 जो प्लेयर थे वो सारे प्लेयर 90 प्लस थे। और अभी एक अच्छा मराठी का ओके काय विषय नाही. आता मित्रांनो एक मॅच झालेली आपली. आता आपण चाललोय रक्तदानाला. मित्रांनो आता आपण रक्तदान करू. तर या ठिकाणी मित्रांनो आपण पोहोचलेलो आहे ब्लड डोनेशनच्या याच्यापाशी. तर बाहेर आधी फॉर्म भरायला, पण मी म्हणलं थांबा मला आधी आतमध्ये जाऊन पाहून द्या गर्दी किती काय कशी. तर तुम्ही लाईन पाहू शकतात बाहेरच किती गर्दी, तर आतमध्ये किती गर्दी असन. तर तो आतमध्ये आलेलो आहे मित्रांनो. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता ती बोडके सर यांच्या अंडर म्हणजे NSHच्या अंडर राहतो हा कॅम्प ब्लड डोनेशनचा. तर भरपूर गर्दी आहे. तर चला सगळ्यात आधी फॉर्म भरून घेऊ मित्रांनो. फॉर्म भरताना तुम्हाला खरं सांगतो म्हणजे इतके क्वेश्चन ओरलला नसेल विचारले तेवढे त्या मॅडमना क्वेश्चन विचारले. त्याच्यानंतर क्वेश्चन झाल्यानंतर साया पण केल्या, म्हणजे काही झालं तर माझी जबाबदारी. हे सर्व झाल्यानंतर मग आपलं ब्लड टेस्टिंग साठी गेलो आपण. त्याच्यामध्ये आदित्य मला म्हणतोय ते ब्लड काढते आहे, थोडे चेहऱ्यावर एक्सप्रेशन आण. म्हणलं आता कसे एक्सप्रेशन आणू, म्हणलं एवढे बास का आता. तर ठीक आहे म्हणे बाद झाले आता एवढे. आता तुम्हाला खरं सांगतो मित्रांनो, एवढं ना म्हणजे रक्त ब्लड डोनेशन नंतर तेवढा त्रास नाही झाला तेवढे या लाईनीत उभं राहून झालाय आम्हाला तिघांना डायरेक्ट. म्हणजे विचारूच नका, एक संताप झालता. पण फायनल नंबर आलाय. तर चला आतमध्ये जातो मी आता. त्याच्यानंतर मित्रांनो मी आतमध्ये आलो. मॅम म्हणे डायरेक्ट झोपून घे. म्हणलं झोपून घे, म्हणलं जास्त रक्त काढशाल नाही म्हणता मी मापात काढते. त्याच्यानंतर आपल्याला लावली सुई. त्याच्यानंतर आम्हाला बिस्किट आणि ज्यूस भेट. त्याच्यानंतर मग मित्रांनो नाव लिहून घेतलं आपलं, ते आपल्याला प्रमाणपत्र देणार होते. त्याच्यानंतर फोटो झाला, म्हणजे आपल्या युट्यूब चॅनलला फॉलो आहे, इंस्टा चॅनलला फॉलो होते, त्याच्यामुळे त्यांनी फोटो काढला आपल्या संग. कोणाचं काय ना आदित्य भाऊचं पहा रक्तदान झालं, भाऊला फोन सुटाना. त्याच्यानंतर भाऊला अशक्तपणा पण आलता. कॉर्डिनेटरनी साहेबांना हवा मारली कारण की लाईट नव्हती. त्याच्यामुळे मी माझ्या मित्रांना कुठून येत नाही, म्हणजे चक्कर विक्कर काय नव्हते आले, फक्त कॉर्डिनेटरला येडापणा करीत होती. या कारणामुळे येत नाही कोणाला मी कुठं. त्याच्यानंतर मित्रांनो एक क्लास सेल्फी झाली शेवट. तर चला भेटूया नेक्स्ट ब्लॉक मध्ये.